श्रोतेहो नमस्कार. विख्यात सुरेल गायिका आदरणीय सुमन कल्याणपूर नुकत्याच आपल्याला सोडून गेल्या. तथापि त्यांचे सूर गाणी आपल्यासोबत कायमच राहणार आहेत. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी नुकतीच सुमनांजली या नावाची सुश्राव्य मैफल दैनिक पुढारीनं आयोजित केली होती. त्यात गायिका मधुरा दातार, श्रुती देवस्थळी, चिन्मयी तांबे आणि गायक केतन गोडबोले यांनी सुमनताईंची काही लोकप्रिय गाणी सादर केली. त्याचं विश्लेषणात्मक निवेदन आणि काही गाण्यांचं गायनही अपर्णा संत यांनी केलं आणि मैफलीची रंजतच वाढवली. त्या अविस्मरणीय सुरेल मैफिलीचा आनंद आजच्या व्हिडिओतून. पत्की सरांची कंपोजिशन ऐकताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की त्यातली अत्यंत सशक्त मेलडी, खूप गोड आहेत गाणी त्यांची. आणि ह्याच्याबरोबरच ऑर्केस्ट्रेशन, छोटं छोटं 10-12 सेकंदाचं ऑर्केस्ट्रेशन आहे, पण ते इतकं सुंदर आहे. मराठी आणि हिंदीतले अत्यंत महान म्युझिक अरेंजर शामराव कांबळे यांचेही पत्की साहेब आदराने उल्लेख करतात की अरेंजमेंटच्या बाबतीत शामरावांचा फार चांगला उपयोग झाला. पुढचं जे गाणं आहे त्याला एक असा डौल आहे. नाविका रे वारावाहे डौला हात जरा आज रे. नाविका रे वारावाहे डौला हात जरा आज रे. नाविका रे वारावाहे डौलाने हात जरा आज रे. साच वेळ झाली आता वैल माझे गाव रे. नाविका रे वारावाहे डौलाने हात जरा आज रे. नाविका रे. जसा सात्विकता हा स्थायीभाव आहे तसा तरलता हा पण आहे. पण तरलता आहे म्हणून लेचापेचा आवाज नाही. त्या आवाजामध्ये भावना व्यक्त करण्याच्या अतिशय सूक्ष्म छटा आहेत. त्यामुळं अशी गाणी जी स्त्रीचं नातं दर्शवतात, अशी गाणी त्यांच्या आवाजामध्ये आपण रिलेट करू शकतो. पुढचं जे गाणं आहे, रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले. समर्पण आहे गाणं म्हणजे. आणि तिथे सुमन त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचा आवाजाची कल्पनाच नाही करू शकत आपण. पावसाशी संवाद साधते. चाल जशी जाते गाण्यामध्ये, झिम झिम झरती, अवरोही जागा येते, वरून खाली श्रावण धारा धरतीच्या कलशा. ती श्रावणधार खालीच येणार आहे. त्यामुळे अवरोही जागा हीच महत्वाची.
भेट झाली, पहिलीच भेट झाली, पण ओढली युगांची जादू अशी घडे, जादू अशी घडे, या दोन लोचनाची जादू अशी घडे. गायनकांच्या साथीला तितकेच ताकदीचे वादकही होते. केदार परांजपे, मिलिंद गुणे, विठ्ठल गंडतवार, अजय आत्रे आणि सुप्रसिद्ध बासरी वादक अमर ओक. त्यांनी बासरीवर सादर केलेली सुमनताईंची लोकप्रिय गाणी हे खास आकर्षण ठरलं या कार्यक्रमाचं. ऐकूया त्यांचं बासरी वादन.
अतिशय तरल आणि अतिशय कोवळ्या अशा जागा पण त्या इतक्या सुरेल येतात. शब्द शब्द आता जपून कसं म्हणते, जपून ठेव बकुळीच्या फुला. ते बकुळीचं फूल इतकं नाजूक आणि ती जागा सुमंतांनी तशीच केली. शब्द शब्द जपून ठेवा बकुळीच्या फुलापरी. शब्द शब्द जपून ठेवा बकुळीच्या शब्द जपून ठेवा बकुळीच्या फुलापरी. मला एक मजेशीर कथा कळली. पुढचं जे गाणं आहे ते गाणं त्या काळात इतकं पॉप्युलर झालं की त्या सिनेमाचे जे निर्माते होते दी शम जोशी म्हणून, त्यांचं बरंचसं आर्थिक नुकसान या गाण्याच्या रॉयल्टीने भरून काढलं. इतकं पॉप्युलर गाणं पुत्र व्हायचा सिनेमातलं, जिथे सागरा घडली वेळ. आता आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. पण हे सुमनताईंच्या आवाजात येण्यापूर्वी उषा अत्रेंच्या आवाजात आलेलं होतं. त्याची चाल वसंत पवारांनी दिलेली होती आणि ते शुभमंगल नावाच्या चित्रपटामध्ये होतं. बाळाराव कशी अंगाई चित्रपटाचं काम सुरू होतं. त्यावेळेला त्यांनी एन दत्ता म्हणजे दत्ताराम नाईक यांना ही कविता ऐकवली की अरे ही कविता खूप छान आहे आणि इथे अंगाई आपल्याला घ्यायची तर आपण, आणि त्यांना ती खूप आवडली आणि मग ही दिलेली चाल आणि सुमनताईंचा वात्सल्यपूर्ण आवाज. ऐसे ही बीते बरसो हमारी सुनते नहीं साजना असा एक डान्स सिक्वेन्स आहे. एक अंतरा बघूया आणि सहज म्हणून तुम्हीच यातला कुठला सुमनताईंचा असेल आणि कुठला लताबाईंचा असेल हे तुमच्यापाशीच ठेवा.
सुमनताईंच्या रियाजी गळ्याची एक झलक या गाण्यामध्ये फार सुंदर बघायला मिळते. आणि रफी सरांबरोबर त्यांनी सर्वात जास्ती डुएट्स गायली होती. त्यातलंच हे एक अप्रतिम डुएट. नींद भी अखियन द्वार लाए, नींद भी अखियन द्वार लाए, तो से मिलन की आस भी जाए. नींद भी अखियन द्वार लाए, तो से मिलन की आस भी जाए. आई बहार खिले गुलवा, आई बहार खिले गुलवा, आई बहार खिले गुलवा, मोर सपने कौन सजाए. आज उन्हाळे बारमा, सावन बीता जाए. अरे सावन बीता जाए. आज उन आए बाल माँ, सावन बीता जाए. हाय सावन बीता